पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामधल्या सभा मंडपामध्ये उभा आहे। आपण पाहतोय की समोरच्या बाजूला पांडुरंगाचं मुखदर्शन घेण्यासाठी आणि साक्षात विठ्ठल भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची रांग आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याच सभा मंडपामध्ये आपण पाहतोय की रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा पांडुरंगाचं दर्शन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतं। की पांडुरंगाची सुबक अशी रांगोळी जी आहे त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये काढण्यात आलेली आहे। वारकऱ्यांची भावना झालेली असते, आज आम्ही माहेराशी आलो, आनंदी राहिलो, म्हणजे आज या वारकऱ्यांना आपण माहेरामध्ये आलेलो आहोत अशा पद्धतीची अनुभूती यायला लागते। आणि मग पाहतोय की वारीच्या वाटेवरती कलाकार राजेश्री भागवत ही आळंदी आणि देहूपासून ते थेट पंढरपूरपर्यंत या सगळ्या वारकऱ्यांची सेवा, भगवंताची सेवा आपल्या रांगोळीच्या माध्यमातून करत असते। पांडुरंगाची सेवा कोणत्या ना कोणत्या कारणाने केली की पांडुरंगापर्यंत सेवा पोहोचते, ही सगळ्या वारकऱ्यांची भावना असते। आणि आज आपण पाहतोय की राजेश्रीनं ही सुबक अशी रांगोळी जी आहे ती सभा मंडपामध्ये काढलेली पाहायला मिळते। राजेश्री सांग की देहूपासून आळंदीपर्यंत ते थेट पंढरपूरपर्यंत तू रांगोळीची सेवा करत असते। आज पांडुरंगापर्यंत नमस्कार पोहोचलाय का? हो, इथे रांगोळी झाली की माझी वारी पूर्ण झाली आणि मग आम्ही घरी जातो। काय सांगितलं पांडुरंगाला? सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर आणि सर्वांना आनंदात राहू देत आणि शेतकऱ्याला भरपूर पाऊस पडू देत, जेणेकरून जे काही वाईट घडतंय जगात ते नको घडायला। पांडुरंगाची विठ्ठलाची साक्षात रांगोळी साकारताना काय मनामध्ये भावना होती? साक्षात पांडुरंगाचं रूप आपल्याला रांगोळीच्या माध्यमातून पाहायला मिळते। इथं आलेला प्रत्येकजण रांगोळी त्याच तन्मयतेनं पाहतो की पांडुरंगाचं दर्शन व्हावं। पांडुरंगाची ही रांगोळी साकारत असताना मनामध्ये काय भावना? मी जेव्हा रांगोळी काढते त्यावेळेस असा विचार नाही करत की मला ही रांगोळी काढायची। मी रांगोळी घेते हातात, सुरुवात करते, जी बनते ती रांगोळी असते, ती बनतेही त्यांच्याच आशीर्वादाने आणि ती करतेही त्यांच्याच आशीर्वादाने, त्याच्यामुळे ही सगळी परमेश्वराला समर्पित आहे। याच्या आधी तू वडिलांसोबत पंढरपूरची वारी करायची, यावेळेस तुझे साथीदार त्यांच्यासोबत वारी करते, कसा अनुभव आहे असा? पहिले माझे वडील माझ्यासोबत होते, मग आता माझे मिस्टर माझ्यासोबत आहेत आणि पूर्ण सासरची फॅमिली आहे, आमची बाकीचा ग्रुप, त्यांचे पण एवढे कष्ट आहेत की बसच। म्हणजे रांगोळी जरी मी काढत असेल तरी ती पोती उचलायचं काम हे सगळेजण करतात, त्यामुळे त्यांनाही खरंच त्यांच्यामुळे माझी वारी आहे। कसा आहे वारीचा अनुभव? साक्षात पत्नीसोबतची वारी करतानाचा वारकऱ्यांची तुम्ही सेवा रांगोळीच्या माध्यमातून? मी कधी वारी केली नव्हती, याआधी मी कधीच वारीला आलो नव्हतो, पण राजेश्रीमुळे मला पंढरपूरची वारी पाहायला मिळते। पत्नीचा अभिमान वाढतो का? लोक वाटाने कौतुक करतात, रांगोळी आवर्जून पाहतात, पांडुरंगाची सेवा वाढते, पत्नीबद्दल काय वाटतं? अभिमान वाटतो की या दाम्पत्याची खूप बोलकी प्रतिक्रिया आहे। आम्हाला या वारीच्या वाटेवरती प्रत्येकजण भेटतो, मात्र या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो। मनामध्ये काही ठरवलेलं नसतं, मात्र साक्षात भगवंताचं दर्शन आपण पाहतोय या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। अमरावती विनोद उमनाबादकर, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।